आत्ता कुरूपमध्ये एक वेगळं स्थित्यंतर झालं आहे आमचं. म्हणजे आम्ही कलाकार जेव्हा त्यांचं जगणं बघून काहीतरी लिहितो तेव्हा तरीसुद्धा ती एक वेगळी कलाकृती असते. परंतु जेव्हा समुदायातूनच जगणारी एक व्यक्ती बोलती होते, लिहिती होते आणि त्या कवितांचं सौंदर्यशास्त्रही ती बदलते. म्हणजे ती जे प्रस्थापित सौंदर्यशास्त्र आहे साहित्याचं म्हणा किंवा नाटकांचं म्हणा त्याला सुद्धा छेद देऊ पाहतीये आणि म्हणून ती त्याला कुरूप असं नाव देते. नमस्कार, मी रितेश. भुंगामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपल्या सर्वांना माहिती आहे की दिशा पिंकी शेख हे नाव सध्या महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचलंय. दिशा LGBTQ कम्युनिटीच्या वैचारिक वारसा, सामाजिक वारसा आणि साहित्यिक वारसा सध्या संपूर्ण देशभरात आपल्या भूमिकेतून मांडत आहे. याच दिशा पिंकी शेख यांच्या कुरूप या कविता संग्रहावर सध्या एक कुरूप नाटक येत आहे. या नाटकातील कलाकार आणि दिग्दर्शक आपल्यासोबत आहेत. जमीर, तुमचं भुंगामध्ये स्वागत. सागर, तुमचं भुंगामध्ये स्वागत. आपण आज त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारणार आहोत. मला पहिला प्रश्न जमीर यांना विचारायचा आहे की तुम्हाला दिशा यांच्या कविता संग्रहावर नाटक करावं असं का वाटलं? राईट. याच्या आधी पण आम्ही LGBT समुदायाच्या विषयांना वाहिलेली नाटकं लिहिली आहेत स्वतः आणि स्वतः केली पण आहेत. माझं पहिलं नाटक ऑफबीट नावाचं LGBTच्या प्रश्नांचं होतं. मग सागरने लिहिलेलं हिजडा नाटक होतं ज्याच्यामध्ये आम्ही हिजड्यांच्या आयुष्याच्या गोष्टी सांगितल्या होत्या. त्यांचं जगणं, त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न, त्यांच्या भावना, त्यांची कुचंबना वगैरे वगैरे. पण आत्ता कुरूपमध्ये एक वेगळं स्थित्यंतर झालं आहे आमचं. ते हे की समुदायातूनच कोणीतरी एक लेखक काहीतरी लिहितो आहे. म्हणजे आम्ही कलाकार जेव्हा त्यांचं जगणं बघून काहीतरी लिहितो तेव्हा तरीसुद्धा ती एक वेगळी कलाकृती असते. परंतु जेव्हा समुदायातूनच जगणारी एक व्यक्ती बोलती होते, लिहिती होते, जेव्हा ती कुरूप नाव देते स्वतःच्या कविता संग्रहात आणि त्या कविता बरं का, म्हणजे साधंसुधं लिखाण नाही तर कविता, तर मला वाटतं की ती जी अभिव्यक्ती आहे ती खूप आतून आलेली अभिव्यक्ती आहे. समुदायाचं हृदय मांडणारी ती ही आहे, त्यांच्या वेदना मांडणारी कविता आहे आणि त्या कवितांचं सौंदर्यशास्त्रही ती बदलते. म्हणजे ती जे प्रस्थापित सौंदर्यशास्त्र आहे साहित्याचं म्हणा किंवा नाटकांचं म्हणा त्याला सुद्धा छेद देऊ पाहतीये आणि म्हणून ती त्याला कुरूप असं नाव देते. आणि म्हणून मी फार उत्सुक होतो की हे खरं आहे का, त्या कविता वाचल्यावर हे खरंच आपल्याला जाणवतं का. तर म्हणून त्या कविता वाचायला सुरुवात केली. खरं 1 वर्ष झालंय ते प्रकाशित होऊन आणि दिशा खूप चांगली मैत्रीण आहे. पण मी पुस्तक नुसतं घेतलं पण वाचायला नाही घेतलं कधी हातात. पण मध्ये दिशा मला म्हणाली की एक जण तिला म्हणत होतं साहित्य संमेलनामध्ये, दिल्लीमध्ये जे साहित्य संमेलन झालं, ट्रान्सजेंडर साहित्य संमेलन झालं, तिकडे दिशा आपल्या कविता वाचत होती आणि दिशा मला म्हणाली की तिकडचे काही लोक म्हणत होते की तुमच्या पुस्तकावर काही समीक्षा आल्या का. तर दिशा म्हणाली मला लय वाईट वाटलं, माझ्या कवितांवर अजून कोणीच काही बोललं नाही म्हणून. आणि ते मला थोडंसं लागलं. मला वाटलं की अरे, मी इतका चांगला मित्र असताना, पुस्तक माझ्या घरात असताना मी स्वतः अजून वाचलं नाही आहे, त्याच्यावर काही केलं नाही आहे वगैरे. मग एक दिवस शमीभा पाटील ज्या ट्रान्सजेंडर आहेत, स्वतः प्रवक्त्या आहेत वंचित बहुजन आघाडीच्या, ती आणि दिशा एकत्र बोलत होत्या आणि शमीभा पाटील चिडली होती. ती म्हणाली ही सगळी महिला संमेलनं महिला दिवस म्हणून साजरा करतात आणि आपल्याला ट्रान्सजेंडर लोकांना बोलवतात आणि ते आपल्याला मिरवतात, असं शमीभाचं म्हणणं होतं. तर ती म्हणली मला या महिला संमेलनाचा लय राग येतो. दिशा म्हणाली, तिचं म्हणणं वेगळं होतं. ती म्हणाली अगं चांगलंच आहे ना, त्याच्यामुळे ते सगळे ओपन अप होत आहेत, ते आपल्याला सामावून घेऊ पाहत आहेत, तर आपण जायला पाहिजे त्यांच्याकडे. पण तुझा राग मला कळू शकतो, ते जर आपल्याला मिरवून घेत असतील तर आपण उलटं करू, आपण पण एक ट्रान्सजेंडर दिवस साजरा करू आणि आपण महिलांचा सत्कार करू आणि आपण त्या महिलांना मिरवू, आपण उलटं करू, आपण आयोजक होऊ म्हणून. तर त्याच दिवशी त्यांची चर्चा चालू असताना दिशाने मला फोन केला, जमीर सर, आम्ही असा ट्रान्सजेंडर डे पहिल्यांदा पुण्यातून करू इच्छितोय, तर आम्हाला तुम्ही ह्याच्यावरती विचारमंचावरती तुम्ही हवे आहात, तुम्ही स्टेजवर असलं पाहिजे. आणि मला वाटलं ही खूप मोठी गोष्ट आहे की मी ट्रान्सजेंडर नसताना सुद्धा त्यांना मी हवा आहे LGBTचा ॲक्टिव्हिस्ट म्हणून. आणि मला तेव्हा वाटलं की मला त्या दिवशी कुठलेही विचार न मांडता त्या दिवशी मला सुचलं की मी नाटक करतो, मी तुझ्या पुस्तकावरती नाटक करतो. आणि मग मी त्या कविता वाचायला घेतल्या. कविता वाचायला घेतल्यावरती मी खूप अस्वस्थ झालो आणि मला दिशा नव्याने कळायला लागली. कारण दिशा व्यक्ती म्हणून माहीत होती, पण तिचं जगणं,
तिच्या वेदना, तिचे प्रश्न, तिचे विचार मुख्य म्हणजे, आणि तिचा विचार कुठेतरी आपल्याला नेतो आहे, जो विचार मी समुदायामधून कधी येताना पाहिला नव्हता. मी पहिल्यांदा समुदायातली कोणीतरी व्यक्ती नुसत्याच समुदायाला नाही तर माणसाला कुठेतरी नेऊ पाहती आहे. हा माझ्यासाठी एक चांगला अनुभव होता आणि मला वाटलं की हे नाटक करायला पाहिजे. आमची टीम सदैव तयार असते, फक्त कोणीतरी सांगावं लागतं की चला आपण एक काहीतरी करूयात. मला सागर यांना प्रश्न विचारायचा आहे की हे नाटक तयार होत असताना त्या नाटकाच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला काय अनुभव होता आणि तुम्ही त्या नाटकाची काय मजा घेतली? आम्ही जेव्हा कविता वाचल्या तर मी लेखक आहे, मी पण काहीतरी लिहितो, नाटक लिहितो. खरं माझं शिक्षण पण नाटकातलंच आहे. तर मला काही ओळी वाचल्या जेव्हा आम्ही कवितेच्या, तेव्हा असं वाटलं की अरे हे आपल्याला नाही सापडलं, लेखक म्हणून आपण नाही पोचलो तिथपर्यंत, आपला विचार नाही झाला. उदाहरणार्थ ती म्हणते की तुझी नाकर्ती प्रमाण भाषा मला सन्मान देणारा नवा शब्द आजही जन्माला घालू शकली नाही. तर मला वाटलं की मी मराठी भाषा शिकलो, माझं ग्रॅज्युएशन मराठीमध्ये आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन नाट्यशास्त्रात आहे. एवढे वर्ष आपण अभ्यास करतो, कविता वाचतो, साहित्य बघत असतो, त्याचबरोबर आपण ह्या LGBT समुदायातले एक आहोत, पण आपल्याला हा प्रश्न कधीतरी स्पर्शून गेला असेल पण आपल्याला त्या शब्दात नाही मांडता आला तो. म्हणजे अनेक माणसं येऊन गेली या भाषेच्या काय म्हणूया प्रवासात किंवा उत्कर्षामध्ये, आणि कुठल्याच विचारवंताला, कुठल्याच महत्त्वाच्या लेखकाला, कुठल्याच समाजसुधारकाला, नाटककाराला, कवीला हा प्रश्न नाही पडला. त्याला हे म्हणजे त्यांनी तिकडे दुर्लक्षच केलं. तर आम्हाला ते हेलावून टाकणारं होतं. आणि असे खूप स्टेटमेंट आहेत, तिने ते सहज म्हटली आहे ती. किंवा ती म्हणते की मी तिच्या शोषणावर म्हणते की माझ्या हजारो वर्षाच्या शोषणाचं चित्र तुला दिसलं नाही आणि तू मला श्रमाचे पाठ पडवतोस. तर तिकडे पण तेच आहे की इतकी वर्ष एक अख्खा संपूर्ण समुदाय हा मूळ म्हणण्यापेक्षा प्रस्थापित ह्याच्या चौकटीच्या बाहेर आहे आणि त्याचा कोणीच विचार केला नाही आहे किंवा त्याला सामावून घेण्याचा प्रयत्नही केला नाही आहे. म्हणजे अजून एक कविता आहे तिची प्रेमाची, ज्याच्यामध्ये ती म्हणते की तिच्या ती आणि म्हणजे कवयित्री सांगते आपल्याला की एक ट्रान्सजेंडर व्यक्ती तिच्या बॉयफ्रेंड बरोबर ती राहते आणि तिची आई येऊन तिची आई तिला की प्रश्न विचारते. तर ह्या कवितेबद्दल पण राग तिचा व्यवस्थेवर आहे. तिचा राग त्या मुलावर नाही आहे, तिचा राग त्या आईवर नाही आहे, तिचा राग त्या व्यवस्थेवर आहे की ती व्यवस्था जबाबदार आहे की मला हवा त्या माणसावर राहू शकत नाही, अशी व्यवस्थाच आपल्याकडे तयार नाही आहे. आपल्या आजूबाजूला अशी इकोसिस्टीम म्हणूया किंवा तयारच होऊ शकली नाही किंवा ती होऊ दिली नाही किंवा आपण आता ती तयार करायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला हलवणाऱ्या होत्या, विचार करायला लावणाऱ्या होत्या, थोड्या पुढे घेऊन जाणाऱ्या होत्या. मग आम्ही त्या आपल्याला कशा पद्धतीनं मांडता येतील, ॲक्टर म्हणून त्याच्यात काय करता येईल, कशा गमती करता येतील, त्याचा विचार करायला सुरुवात केली. तर आधी आम्हाला स्क्रिप्टनीच इतकं चॅलेंज केलं, इतकं मोटिवेट केलं आणि इतकं आम्हाला पुढे घेऊन गेलं. मग मला वाटतं की नंतर गोष्टी सापडायला लागल्या. एकदा सतत आपण वाचत राहिलो आणि मग वेगवेगळे टोन आपण ट्राय केले, वेगळ्या बॉडी लँग्वेज ट्राय केल्या, पोझिशन्स वेगवेगळ्या ट्राय केल्या, मुवमेंट वेगवेगळ्या ट्राय केल्या. मग हळूहळू ते गवसायला लागलं की अच्छा आपण असं केलं तर हे होईल, याचा इम्पॅक्ट हा येतोय. ह्या गोष्टीत दुःख आहे पण ते दुःख सांगण्याची गरज नाही, आपण सार्कस्टिकली ती गोष्ट सांगू, दुःख पोचणार आहे, असं आम्हाला ते करता करता सापडायला लागलं. मला जमीन यांना प्रश्न विचारायचा आहे की LGBTQ समूहाला नेहमीच एक सन्मानाची वागणूक मिळत नाही. तुम्हाला असं वाटतं का की हे नाटक समाजापर्यंत पोहोचल्यानंतर या समूहाच्या व्यथा समाजापर्यंत पोहोचतील आणि लोकांच्या मानसिकतेत वागण्यात बदल होईल? नक्कीच होईल, पण आपण अशी परिमाणं आर्टला लावू शकत नाही डायरेक्टली, कारण कला ही तिचं काम करत असते. राजकारण जसं स्वतःचं काम करत असते तसं कला ही काय म्हणूयात एक पर्यायी शक्यता आहे राजकारण करण्याची, परंतु तिची परिमाणं निराळी आहेत. ती जो वेळ घेते तोही निराळा आहे. म्हणजे आपल्याला हवं असतं ना की नाटक पाहिलं की लगेच प्रभाव झाला आणि लगेच माणसं परिवर्तित झाली, असं होत नाही. तर कला हळूहळू माणसांना आतून परिवर्तित करत असते आणि मला नक्कीच हा विश्वास आहे नाटककार म्हणून की असं घडतं. आणि अर्थात ते दाखवून देता येत नाही असं बोटाने की हा माणूस बदलला बरं का माझं नाटक बघून, असं नाही होत. आता काल तुम्ही होता प्रयोगामध्ये, तुम्ही पाहिलं की मुळात माणसं बोलती झाली
ही सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे. अनेक वेळा माणसं बोलत नाहीत, नाटक बघतात आणि निघून जातात. पण काल तुम्ही पाहिलं की ती बोलती झाली, ते स्वतः आम्हाला प्रश्न विचारत होते आणि प्रतिक्रिया मांडत होते. मला वाटतं ही जी देवाणघेवाण नाटकामुळे तयार होते ती त्या नाटकाची पॉवर आहे, त्या नाटकाची जमेची बाजू आहे. तर नाटक नक्कीच बदल घडवून आणू शकते असं मला वाटतं. तुम्ही कुरूप नाटक करण्याच्या आधी पण आपल्याच टीमनं एक हिजडा नावाचं नाटक केलेलं होतं. याबद्दल पण आपण आम्हाला थोडीशी माहिती दिली तर आम्हाला ते ऐकायला आवडेल. त्याचा लेखक दिग्दर्शक सागर होता, तर तोच सांगेल. 2014 आम्ही ते नाटक केलं. नाटक करायचं कारण असं होतं की काही जवळच्या व्यक्तींचे अनुभव असे होते की जे पुन्हा एकदा तुम्हाला नवीन विश्व दाखवणारे होते. तर माझा एक डान्सर फ्रेंड आहे ज्याला वाटलं की आता त्याला बाई व्हायचं आणि त्यांनी ती पूर्ण सर्जरी केली आणि ती सर्जरी इतकी वेदनादायक त्रासदायक असते, खूप त्याच्यात कॉम्प्लिकेशन्स असतात. पण त्याचं हसत खेळत झालं सगळं. म्हणजे निर्णय घेतला, हॉस्पिटलाइज झालं, ऑपरेशन झालं, मग निर्वाण झाला, पुढचे जलसा झाला आणि सगळं खूप स्मूथली झालं. एवढं स्मूथली आम्ही पुण्यामध्ये जेवढ्या किस्से ऐकले त्याच्यात बघितलंच नव्हतं. तर त्याची जी ओढ होती बाईपणाची, त्याला जे त्याच्या शरीरावरती पुरुष असण्याचा पुरावाच नको होता आणि त्याला वाटत होतं की नाही मला ट्रान्सफॉर्म व्हायचं आहे आणि मला बाईसारखंच व्हायचं आहे किंवा मला बाई व्हायचं आहे. तर तो एक निमित्त झालं विचार करायला त्या पूर्ण ह्याला. आणि हिजड्यामध्ये 2 मुख्य पात्र आहेत, एक किरण आहे आणि एक डिम्पल आहे. तर किरणचा प्रवास असा आहे की ते दोघंही मित्र आहेत, दोघंही एकाच वेळेला थोड्याशा फरकाने समुदायात येतात. तर किरण सगळं बघतो, ठरवतो, घर सोडून येतो, हिजडा होण्याच्या मार्गावर असतो, पण तो म्हणतो की नाही मला हा पंथ नाही स्वीकारायचा, मी पुन्हा जातो, मी माझं आयुष्य मला हवं तसं जगीन, मला शिक्षण घ्यायचं आहे, मला पुढे अजून काहीतरी करायचं आहे. आणि दुसरं जे पात्र आहे डिम्पल ते येतं, समुदायाचा एक भाग होतं आणि त्याच्यात पण ते अजून पुढे घेऊन जातं. त्या 2 पात्रांची गोष्ट आहे. त्या 2 पात्रांच्या गोष्टींमध्ये आम्ही त्यांचे गुरु, चेले, इतर संबंध आणि ते पूर्ण एक परिवार आहे हिजड्यांचा, त्यांची गोष्ट दाखवत पुढे जातो. पहिला प्रयोग आमचा खूप चांगला झाला, मोठं झालं नाटक आमचं, 3-3.25 तासाचं नाटक झालं. नंतर आम्ही थोडं एडिट केलं ते. दुसरा प्रयोगही चांगला झाला, पुण्यामध्ये 2 प्रयोग झाले, पण नंतर समुदायाकडूनच त्याला विरोध झाला. त्यांचं म्हणणं होतं की हे नाटक तुम्ही करू नका, स्टेज हे बंद करा. त्यांनी आम्हाला धमकी दिली. मग त्यांच्याकडे त्यांची काही कारणं होती. त्याच्यातलं एक कारण हे होतं की नाटक इतकं सगळंच मोकळं करून सांगतं की जी काही भीती आहे ती भीती कमी होते. आणि मग आता जेव्हा ते त्यांचा आर्थिक जो काही सगळा व्यवहार आहे दुकान मागण्याचा, तो सगळ्या भीतीवर आहे आणि शाप दिला तर असं होईल तसं होईल, त्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आम्ही नाटकात म्हणतो की हिजड्यांचा शाप लागत नाहीत म्हणून. तर त्या सगळ्या कॉन्फ्लिक्टमुळे आम्हाला ते नाटक थांबवावं लागलं. आम्ही त्याचे प्रयोग थांबवले, पण आम्ही त्याचा पहिला प्रयोग शूट केला होता. तर बँगलोरला एक प्रोफेसर आहेत, त्यांचं नाव मी विसरलो. तर त्या प्रोफेसरांपर्यंत ही गोष्ट गेली की असंच एक नाटक पुण्यात झालं होतं. तर आमचे अजय जोशी म्हणून एक सर आहेत, त्या सरांच्या मार्फत आम्ही त्यांना तो व्हिडिओ पाठवला. आणि व्हिडिओ पाठवल्यावर ते म्हणाले की अरे तुम्ही हे जे काही लिहिलं आहे आणि बसवलं आहे हे अफलातून आहे, हे फारच इंटरेस्टिंग आहे आणि ह्याचे प्रयोग व्हायला पाहिजे, तुम्ही थांबवले कशाला? आणि महाराष्ट्रात नाही करू शकत तर आपण महाराष्ट्राबाहेर प्रयोग करू, तुम्ही आमच्याकडे या. मग त्याने आम्हाला फेस्टिवलला तिकडे बोलवलं. मग आम्ही म्हैसूरला आणि बँगलोरला दोन्ही ठिकाणी ते प्रयोग केले. आणि तिथे गेल्यावर आम्हाला कळलं की अरे आपण जे नाटक लिहिलं आणि आपण जे नाटक करतोय त्याच्यामध्ये खूप पॉवर आहे. नाटक म्हणून त्याचं संहिता मूल्य चांगलं आहे, त्याचं परफॉर्मन्स व्हॅल्यू चांगली आहे आणि ह्याचे प्रयोग व्हायला पाहिजे. एकदा तिकडे आम्ही प्रयोग केल्यावर आम्हाला खूप ठिकाणून इन्व्हिटेशन्स आले. मग आम्ही खूप फेस्टिवल्सला गेलो. मग आम्ही जवळजवळ 1 वर्षभराने पुण्यात प्रयोग केले, पोलीस परमिशन काढून, पोलिसांबरोबर. म्हणजे दारात पोलीस आहेत, बाहेर पोलीस आहेत, स्टेजवर येऊन वर्दीतला पोलीस अनाऊन्स करतो की कोणी काही दंगा केला तर आम्ही आहोत आणि आम्ही त्याला अरेस्ट करू. आणि अजूनही पुण्यात प्रयोग केला तर आम्हाला पोलीस परमिशन काढावी लागते. तर असा त्याचा प्रवास होता. त्याला भरपूर बक्षिसं मिळाली, त्याच्यावर खूप लिहून आलं आहे, बरेच आर्टिकल्स आहेत त्याच्यावर, सगळ्या महत्त्वाच्या वृत्तपत्रांनी त्याच्यामध्ये लिहिलं आहे, त्याची समीक्षणं आहेत. तर असा एक वेगळाच प्रवास त्या नाटकाने आम्ही केला. मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की मागचा बराच काळ तुम्ही दोघेही नाटकाच्या माध्यमातून LGBTQ समूहासाठी काम करताय.
तर या मागच्या काळामध्ये तुमचा आयुष्यातला असा कुठला क्षण आहे का की जो खूप आनंदाचा होता आणि तो आठवून तुम्हाला प्राऊड फील होतंय? नाटकात हा, नाटकात. आमच्यासाठी तर सगळं नाटकच आनंदाचा क्षण असतो. कारण आणि हे कुठल्याही नाटककारासाठी खरं आहे. कारण एक संहिता असते. संहिता जेव्हा तुम्ही स्टेजवर आणता तेव्हा त्याच्या हजारो लाखो प्रक्रिया असतात. आणि मगाशी सागरही म्हणाला तसं की आपल्यामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल घडत जातो कलाकार म्हणून. कारण नाटक हाही एक सत्यशोध आहे ना. कलाकार म्हणून मी स्वतः कोण आहे याचा शोध घेत असतो आणि नाटकाच्या आशयातून सुद्धा सत्याचा शोध चालू असतो आणि तो खूप आनंददायी असतो. तो आपल्याला कुठे एका विशिष्ट काय म्हणत गंतव्याकडे पोचवत नाही, पण आणि नाही पोचवत हे चांगलंच आहे. म्हणजे ती प्रक्रिया चालूच राहते. तशा अर्थाने नाटकासारखी आनंददायी दुसरी कुठली प्रक्रिया तरी माझ्या आयुष्यात मी पाहिलेली नाही आहे. नाटक खूपच आनंद देणारा आहे. तुम्हाला काय सांगायचं? नाही, मला असं सांगायचं की हा एक तर भाग आहेच, पण अशा खूप छोट्या छोट्या घटना आहेत ज्या आम्ही खूप मिस केल्या, म्हणजे ज्या आम्हाला सेलिब्रेट नाही करता आल्या. उदाहरणार्थ आम्ही मुंबईत प्रयोग करत होतो. तो दिवस वाईट होता. आम्ही पुणे मुंबई प्रवास 12 तास केला. 12 तास. आमची पेट्रोलची टाकी लीक झाली आणि मग आमच्याकडे नरेश म्हणून आणि अजून सौरभ असे 2 मित्र होते. त्यांनी त्या गाडीखाली जाऊन ती कशी बशी ती बांधली आणि ते काहीतरी केलं. आणि आम्ही घाटात होतो, म्हणजे आम्ही अर्धवट पनवेलच्या थोडंसं पुढे पोहोचलो होतो. आणि आता पुढे जाऊ का मागे जाऊ, आणि प्रयोग होता आम्हाला. आणि आम्ही सकाळी निघालो होतो. तर आम्ही कसे बसे प्रयोगाच्या आधी पोहोचलो. मुंबईत पोहोचलो आम्ही कसे, म्हणजे अर्धा पाऊण तास हातात असताना सेट लावला, लाईट लावले, प्रयोग सुरू केला. प्रयोग झाला आणि निम्म्यात अख्खे लाईट उडाले ऑडिटोरियमचे. पूर्ण सेटअप केला. मग अर्धा एक तर 15-20 मिनटं वेळ काढून मग काहीतरी त्यांनी उद्योग केले. ट्यूबलाईटमध्ये आम्ही राहिलेला प्रयोग केला पूर्ण. आणि येताना आम्ही रात्री 9-9:30 निघालो. आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता पुण्यात पोहोचलो. आणि आमचा राज्यनाट्याला आम्ही भाग घेतला होता, त्याच्या फायनलचा प्रयोग चालू होता. तर प्रयोग सुरू झाला आणि माझा धाकटा भाऊ गेला होता मुंबईला त्या अवॉर्ड सेरेमनीसाठी. तर प्रयोग सुरू झाला आणि तिसऱ्या सीनच्या वेळेला, म्हणजे अर्ध्या पाऊण तासाने सुरू झाल्यानंतर मला फोन आला की दादा आपल्याला कॉस्ट्युमचं बक्षीस मिळालं आहे, इजडाला बक्षीस मिळालं आहे कॉस्ट्युमचं. तर मी खूप एक्साइट झालो आणि माझा चेहरा आणि मी प्रयोग बघत होतो आणि बाकीच्या ॲक्टर्सचं माझ्याकडे लक्ष असतं दिग्दर्शक म्हणून की अरे ह्याच्या चेहऱ्यावरून आपल्याला कळेल नाटक आपण बरोबर चाललंय का नाही चाललंय. तर त्यांचं मला काय झालं डोळे चमकले, चेहऱ्यावर स्माईल. म्हटलं काही नाही. आणि ती मोमेंट मी सेलिब्रेटच नाही करू शकलो. आणि मग इंटरव्ह्यू झाला आणि फोन आला की जमीरला पण ॲक्टिंगचं मिळालं. तेव्हाही सेम होतं, सगळे नट माझ्यासमोर होते, दुसरा अंक सुरू होणार होता. ही गोष्ट आत्ता सांगितली तर ह्याचा प्रयोगावर परिणाम होईल अशी मला लागतो की सगळेच ओव्हर एक्साइटेड होतील आणि प्रयोग आपला थोडासा इकडे तिकडे 19-20 होईल. मग मी ते काहीच सांगितलं नाही. प्रयोग संपला. त्याच्यानंतर आमची परीक्षकांबरोबर मीटिंग झाली आणि ते सगळं इतकं लांबलं की मी सांगायचं विसरून गेलो की आपल्याला बक्षिसं मिळाली. तर हो, असे खूप वेगवेगळे क्षण आहेत की आम्हाला मिळालं. मी स्वीडनला गेलो होतो एक स्कॉलरशिप घेऊन. तर ती स्कॉलरशिप पण आम्हाला ह्या सगळ्या कामांमुळेच मिळाली. हे नाटक केलं, हे परफॉर्मन्स केला, हे केलं, ते केलं. तर मला तिकडे जाऊन माझं काम मांडायचं होतं, मी भारतात कशा पद्धतीनं नाटक करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की जो आनंद मी नाटक करतोय म्हणून मला मिळाला. मी जर नाटक केला नसता तर कदाचित मी ह्या सगळ्या आनंदाला मुकलो असतो. शेवटच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. आपल्याकडे एक समाज म्हणून काय होतं की एखादी घटना घडली, मुलीच्या बाबतीत असो कुणाच्याही बाबतीत असो, जो शोषक असतो जेव्हा तो एखाद्या शोषितावर अत्याचार करतो तेव्हा त्या शोषिताला समजवलं जातं. तसंच आता LGBTQ कम्युनिटीमध्ये आपण गव्हर्नमेंट असेल किंवा बाकीचे जे कोणी असतील तर त्या समाजाला सुधारवण्याचा प्रयत्न करतात ते. पण खरा प्रॉब्लेम त्यांच्याकडं लोक ज्या नजरेनं बघतात तर त्या नजरेत प्रॉब्लेम आहे. तर या समाजाला सुधारवण्यासाठी काय केलं पाहिजे हे मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. अवघड प्रश्न. पण मला असं वाटतं की कोणाला तरी एकाच बाजूला सुधारायचं नाही आहे, दोन्ही बाजूंना सुधारायचं आहे. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आपण ज्याचं शोषण होतं आहे त्याला शोषित म्हणून गृहीत धरतो आणि आपल्याला वाटतं की शोषित हा चांगल्याच बाजूने उभा असतो किंवा त्याला समता कळलेलीच आहे.
किंवा त्याला जग कसं असलं पाहिजे हे कळलेलंच आहे. तर तसं नसतं. शोषित हा शोषित असतो, तो एका विशिष्ट टप्प्यावर असतो उभा, त्यांनीही कुठेतरी पोचायचं असतं. आणि अर्थातच शोषणकर्ते जे आहेत त्यांच्यामध्ये तर सुधारणा करायच्याच आहेत, परंतु त्याच्याही पुढे जाऊन शोषण करणाऱ्यांना जर आपण बदलाच्या प्रक्रियेमध्ये आणलं तर तेव्हा शोषिताची काय बाजू राहणार आहे, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मग ते त्यांच्यामध्ये काय परिवर्तन घडणार आहे? मग ते कायम स्वतःला शोषितच म्हणत राहणार आहेत का? तर नाही ना. तर म्हणजे त्यांच्यातही बदल हवा आहे. तर याचाच अर्थ त्या दोघांना घेऊन कुठेतरी जायचं, त्या दोघांमध्ये संवाद व्हायला पाहिजे. आणि संवाद हा खूप महत्त्वाचा आहे मला असं वाटतं. आणि संवाद जेव्हा मी म्हणतो तेव्हा तो दरवेळेला सुसंवादच असेल असं नाही, त्याच्यामध्ये विसंवादही असेल. त्याच्यामध्ये आपण एकमेकांना शिव्याही देणार, आपण एकमेकांवर आरोपही करणार की तुझं हे चुकतंय, तुझं ते चुकतंय. बऱ्याचदा आपण एकमेकांना इग्नोर पण करणार, आपण एकमेकांकडे दुर्लक्ष पण करणार, असंही होणार आहे. पण संवादाची प्रक्रिया आपल्याला चालू ठेवावी लागेल, त्याशिवाय आपल्याला नेमकं कुठे जायचं आहे हे कळणार नाही. आणि म्हणून माझ्यासाठी ते एक पाऊल आहे महत्त्वाचं, जे करायला पाहिजे असं वाटतं. तुम्ही काय सांगा? जमीर म्हणतोय तसंच आहे की त्याला त्या संवादाला आपल्याला पुढे नेता आलं तर आपण जो अपेक्षित समाज आहे, आपला जो युटोपिया आहे, तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो. आपल्या संविधानात 3 मूल्य सांगितलेली आहेत जी फार महत्त्वाची आहे कुठल्याही बदलाच्या प्रक्रियेसाठी, माणुसकीच्या. त्याच्यामध्ये पहिलं जे मूल्य आहे ते स्वातंत्र्याचं आहे. म्हणजे एकमेकांचं स्वातंत्र्य, म्हणजे मला माझं स्वातंत्र्य मी मिळवावंच लागेल, त्यासाठी मला संघर्ष करावाच लागेल. जर मला माझं स्वातंत्र्य मिळत नसेल तर मला संघर्ष करावाच लागेल. पण जेव्हा मला माझं स्वातंत्र्य मिळतं तेव्हा मला हेही बघावं लागेल की मला स्वातंत्र्य मिळालं पण इतरांना मिळालं का, तर नाही. तर तेव्हा माझ्यामध्ये अजून एक स्थित्यंतर होतं. म्हणजे मला लक्षात येतं की मला स्वातंत्र्य मिळालं पण तेवढं पुरेसं नाही आहे, कारण मी जो आहे तो इतरही आहे. म्हणजे मी एक सामाजिक प्राणी आहे. याचाच अर्थ फक्त मी एकटा माणूस नसून मी एक समाज आहे. म्हणून समाजातले इतर घटक सुद्धा स्वतंत्र आहेत की नाही हे मला बघावं लागेल. ही मला नजर हळूहळू मिळायला लागते संघर्षातून. म्हणून स्वातंत्र्यामध्ये ही 2 स्थित्यंतर होतात. मीपासून आपणकडे आपण यायला लागतो किंवा इतर घटकांकडे बघायला लागतो. त्याच्यानंतर आपण समतेबद्दल बोलायला लागतो. जेव्हा मी माझ्या स्वातंत्र्यामधून बाहेर पडून इतरांच्या स्वातंत्र्याबद्दल बोलायला लागतो तेव्हा मी त्या दुसऱ्या मूल्याकडे येतो. मग तेव्हा माझ्या डोक्यामध्ये समतेचं मूल्य तयार व्हायला लागतं. मग मला वाटतं की स्वातंत्र्य पुरेसं नाही आहे, समता जास्त महत्त्वाची आहे. स्वातंत्र्य प्रत्येकाला मिळेलच, पण माझं स्वातंत्र्य दुसऱ्याचं स्वातंत्र्य असेलच असं नाही. तर म्हणून स्वातंत्र्य हे शाश्वत मूल्य नाही आहे, त्याच्यातून आपल्याला पुढे जावं लागेल. आणि जेव्हा आपण समता आणायचं संघर्ष सुरू करतो तेव्हा मग हा विचार येतो की आता नुसती समता आली तर पुरणार आहे का, तर नाही. कारण मग काय होईल, आपण सगळे समपातळीवर सगळ्यांना समान हक्क असतील, पण आपण बोरिंग रोबोट सारखे असू. म्हणजे प्रत्येक रोबोटला त्याचे हक्क आहेत, पण तो त्याचं चालणार आहे पुढे ना, झापडबंद असल्यासारखं. आणि ते फार कंटाळवाणं जग असेल की जिथे समता आहे, स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला, पण त्याच्यामध्ये काहीच नाही आहे, एकमेकांबरोबर काही नातंच नाही आहे. तर याचाच अर्थ मी स्वतंत्र झालो, मला समता मिळाली, पण मला इतरांबरोबर एक आनंदाचं नातं निर्माण केल्याशिवाय मी माझं स्वातंत्र्य आणि माझी समता एन्जॉयच करू शकणार नाही ना. आणि तेव्हा आपण तिसऱ्या मूल्याकडे येतो. हे जे माझ्या मागे बसलेले बाबा आहेत त्यांनी दिलेलं जे तिसरं मूल्य आहे ते बंधुताचं आहे, बंधुभावाचं आहे, ज्याच्यामध्ये त्याच्याशिवाय या सगळ्याला मजाच नाहीये. म्हणजे मी तुमच्याबरोबर फ्लर्ट करू शकलो नाही तर माझ्या स्वतंत्र असण्याला आणि समतेला काही अर्थच नाही आहे ना. बोरिंग होऊन जाईल, आपण हसणार नाही, विनोद होणार नाहीत, आपल्यामध्ये प्रेम निर्माण होणार नाही, त्याशिवाय या सगळ्याला मजाच नाही राहत ना. म्हणून ही 3 मूल्य जी संविधानाने दिली आहेत, बाबासाहेबांनी दिली आहेत, वेस्टर्न सिव्हिलायझेशनने दिली आहेत, तिकडूनही आलेली आहेत ही, आणि आपल्याकडे बुद्धाने दिलेली आहेत. ही मला वाटतं की बदलाच्या प्रक्रियेसाठी खूप महत्त्वाची 3 मूल्य आहेत. त्याचा विसर आपल्याला पडता कामा नये. नक्कीच तुम्ही सांगितलेल्या गोष्टी जे हा व्हिडिओ पाहतात त्यांना पण नक्कीच कळतील. आणि या कुरूप आपल्या नाटकामुळं समाजात एक नक्कीच चांगला आणि आमूलाग्र बदल घडेल. तर भोंगा टीमकडून आपल्या नाटकाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला जरी कुरूप नाटक आपल्या भागात लावायचं असेल तर आम्ही टीमचा नंबर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तुम्ही सर्वांनी देखील कुरूप नक्की बघा आणि त्यावरती व्यक्त व्हा.
मी भोंगा टीमच्या वतीनं दिशा पिंकी शेख यांचं आणि कुरूपच्या नाटकाच्या टीमचं मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू. आणि आम्हाला इकडे तुम्ही बोलायची संधी दिलीत म्हणून आम्ही भोंगा टीमचे आभार मानतो. धन्यवाद. तर भोंगा हे एक असं न्यूज पोर्टल आहे जे तटस्थ नजरेने तुमच्यापर्यंत बातमी आणतं आहे. आणि केवळ बातम्या आणत नाही आहे, कारण बातम्यांचं एक स्वतःचं दुकान आणि त्यांचं एक गणित असतं. आणि तुम्ही पाहता की पत्रकार खूप झटत असतात आणि न्यूज नसली तरी न्यूज बनवत असतात. अशा काळामध्ये भोंगासारखे न्यूज पोर्टल फार महत्त्वाचं काम करत आहेत, कारण की ते तुम्हाला नुसत्या बातम्या देत नाही आहेत, तर तुमच्यासाठी काही वैचारिक गोष्टीसुद्धा तुमच्यापर्यंत आणत आहेत, वैचारिक चर्चा घडवून आणत आहेत, चर्चा तुमच्यापर्यंत आणतात. तर अशा अर्थाने उदाहरणार्थ आज तुम्ही पाहिलं की कुरूप या नाटकावरून LGBT विषयांबद्दल चर्चा त्यांनी तुमच्यापर्यंत आणली. तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि भोंगासारख्या न्यूज पोर्टलला तुमच्या सपोर्टची खूप गरज असते. आणि एक सुजाण नागरिक म्हणून तुम्ही अशा न्यूज पोर्टलला सपोर्ट केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांना लाईक करा, त्यांना सबस्क्राईब करा आणि त्यांना फॉलो करा. धन्यवाद.